जागते रहो. सो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपण खूपच लवकर उठलो आहे आणि चाललो आहे रत्नागिरी खेडला. सो मी गोप्रो हेल्मेटला नाही अटॅच करणार आहे आणि दुसरी गोष्ट, जसा मला व्ह्यू मिळेल चांगला तसं मी गाडी थांबवेन आणि तो व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, आपण चाललो आहे खेडला, आंबवलीमध्ये, म्हणजे माझ्या गावाच्या जवळच एक बंधारा बघण्यासाठी. सो आपली तिथे टीम आहे चिपळूणला, तर मग चला जाऊयात. ॲक्च्युली आजचा प्लॅन असा होता की म्हणजे कालच मी असा विचार करत होतो, मी सकाळी म्हणजे 9च्या ट्रेनने वगैरे जाईन आणि ट्रेनमधला व्लॉग बनवेन आणि 12पर्यंत खेडला पोचेल आणि तिथून आम्ही लोक जाऊ. ही म्हणजे टीम मला पिक करेल आणि आपण जाऊ. तर जसं विचार करतो तसं होत नाही. दुसरी गोष्ट, मी असाही विचार केलेला सकाळी 5:30ला उठेन, कोलाडपर्यंत ऑफिसमधलंच कोणतरी सोडेल मला आणि तिथून मग मला मी हात दाखवून कुठून तरी कसं तरी जाईन. पण जे होतं, जे विचार करतो तसं होत नाही. जे व्हायचं आहे तेच होणार आहे. सो बाईकवरूनच जाणार आहे मी. तर चला जाऊयात. तर आपण आता लोणेरला आलो आहे आणि एक टी ब्रेक घेतला आहे. आणि नेहमीच्या ठिकाणी थांबलो आहे मी चहा पिण्यासाठी. सो इथून आता जवळजवळ 60 किलोमीटर आहे खेड आणि मस्त धुका पडला यार. म्हणजे तुम्ही बघितलं असेल. आणि धुकंही छान पडलं आणि हलकी थंडी पडली आहे. तर ओके, मला पण देतो. ती मगाशी चहा होती ना, ती देवाला होती आणि आता ही मला आहे. एक नंबर, मस्त वाटतं आता. तर मी आता वीरला थांबलो आहे आणि इथे थांबण्याचं कारण असं आहे की यार इथून पुढे जो आपला हायवे आहे तो बाप आहे बाप. आणि मला हा रोड खूप आवडतो ॲक्च्युली. तुम्हीच बघा. चार लेनमध्ये आणि यार ह्याच्यावरून बाईक चालवायला मस्त वाटतं. म्हणजे बाईक असो, 4 व्हीलर असो, ना खड्डे ना काय, यार खरंच खूप भारी आहे हा. आणि सीन पण भारी वाटतं, आजूबाजूचं सीन पण मस्त वाटतं. चलो फिर अभी डायरेक्ट हम थोड़ा वो खेड़ को ही मिलते हैं और फिर हमारे ऑफिस के टीम को मिलते हैं, काम करते, फिर से रिटर्न आते हैं. चलो. भाई लोग, सीन तो देखो जरा. एक नंबर आहे, हेवी ग्रीन आहे बाईक. आणि इथून असं आपला सूर्य देवता बाहेर आलेले आहेत. आणि गुड मॉर्निंग परत एकदा. सकाळी 6 वाजता निघालेलो. 6 वाजता तर अंधार होता आणि आता 1:30पर्यंत आलो आहे मी, जवळ पोचलो आहे. आता भोगदा लागेल आपल्याला. चलो वो देखते हैं अभी.
फायनली आम्ही भेटलो आता. हे रामदास भाऊ, हे विजय भाऊ, ऐका ना, विष्णू भाऊ, लकीस्ट पर्सन, यांना लगेच पहिल्यांदाच भेटला. इथे एवढी खूप गर्दी आहे. आणि हे वन ऑफ द फेवरेट जयेश भाऊ. नमस्ते. आमच्या सीटवर जयेश भाऊ बसले. आजाद केलं तुला. वा. विष्णू भाऊ मस्त गाडी चालवत आहे आणि आम्ही रामदास भाऊंच्या बाजूला बसलो. ओके, विजय भाऊ हाय करत आहेत. सो आई एम वेरी एक्साइटेड टू सी कोकण बंदारा और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैं हमारे गांव के बाजू में जा रहा हूँ, लेकिन गांव नहीं जा रहा हूँ, उसका अफसोस भी मुझे हो रहा है. तो चलते हैं और देखते हैं. तर आता टी ब्रेकसाठी थांबलो आहे. हा रोड जातो मांडव्याला. कधीतरी आपण मांडव्याला जाऊच गावी. हां नाही चहा फक्त. आणि हा मांडव्याला जातो जवळ 9 किलोमीटर इथून. आणि हा रोड जातो आंबिवलीला. सो चहा पिऊ आणि आंबिवलीला जाऊ. आता आपण कुडोशीला आहे, कुडोशी फाट्यावर आहे. हा गाव कुडोशी. दिस इज अ टी ब्रेक. मग जो आपण ऐका ना जे पहिल्यांदा जो स्पॉट बघितला तो भारी है. दुसरा एक दोन नवीन स्पॉट तुम्ही त्याचा सांगितले ते. गाइस हम जा रहे थे तो हमें हमारे सब्सक्राइबर मिले. देखो ये हमारे वीडियो देख रहे हैं सब्सक्राइब करके. और भाऊ वड़ा पाव खा रहे हैं. उनको वो क्या बोलते मसाला डोसा अच्छा नहीं लगा. नहीं वो अच्छा नहीं, उनको पसंद ही नहीं है. हाँ वो खाते ही नहीं है. तो फिर हाँ तो वो वड़ा पाव पे अभी गुजारा कर रहे हैं. इसलिए वड़ा पाव का गुजारा कर रहे हैं. हम हितेश के गांव में आए, लेकिन हितेश हमारे लिए कुछ बंदोबस्त नहीं कर सका नाश्ते का या खाने का. नेक्स्ट टाइम हम नक्की करते. चलो बाय. सो आम्ही लोक आलो आहोत आणि हे भगवान शंकराचं मंदिर, विहीर आहे. हे बंधाऱ्याचं पाणी साठलेलं आहे. हा आपला कोकण बंधारा. तरी आपण एवढी वाल खेचून दिली तिथपर्यंत तरी याला हे फक्त तुमचं आडेल, पण बाजूला पाणी तुमचा. सिस्टीम बघा कशी असते. तर आपण काही करू शकत नाही. जशी सिस्टीम असते. This is for check dam. येस. तर रामदास भाऊ, आम्हाला या कोकण बंधाऱ्याबद्दल जरा माहिती द्या. नमस्कार, माझं नाव रामदास बदादे. हा जो कोकण बंधारा जो आहे हा कोकणामध्ये बांधलेला आहे. म्हणजे खेड तालुक्यातील आंबिवली हे गाव आहे. आंबिवली गावचे जे सुपुत्र संजय यादवराव हे सर्वांच्या परिचयाचे असे व्यक्तिमत्व आहे. या बंधाऱ्यासाठी दिगंत स्वराज फाउंडेशन यांचं तांत्रिक सहकार्य व संजय यादवराव आणि गावाच्या सहभागातून हा बंधारा इथं उभा आहे. हा गाळमुक्त असा बंधारा आपण याला म्हणतो. म्हणजे पावसाळी काळामध्ये याचे गेट असतात ते खुले असतात आणि त्याच्यातून गाळ कचरा बाहेर जातो. आणि जेव्हा आपल्याला गावकऱ्यांना शेतकऱ्यांना जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा आपण याचे वेट बंद करतो. अशा पद्धतीचा हा एक कोकण टाईप बंधारा इथं आपण बांधलेला आहे. हा बंधारा गेल्या मेमध्ये किमान कमीत कमी कालावधीमध्ये म्हणजे 15 दिवसामध्ये हा बंधारा आपण इथं हा उभा केलेला आहे. आणि त्याचं जे चित्र आता आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे. आज त्या बंधाऱ्यामध्ये इथं सध्या पाणीसाठा आहे आणि जवळजवळ 8 TCM एवढा पाणीसाठा आज उपलब्ध आहे. याचा उपयोग येथील जे शेजारी असणारी विहीर आहे, बोरवेल आहे, ह्या स्रोतांना होणार आहे. कारण आता या बंधाऱ्यात पाणीसाठा आहे, परंतु इथली जी भौगोलिक परिस्थिती आहे, जी जमीन आहे, पूर्ण जमिनीच्या भूजल पातळीमध्ये पाण्याची लेवल वाढल्यामुळं ह्या गावकऱ्यांना आणि या विहिरीला इथल्या शेजारी असणाऱ्या बोरवेलला जास्तीत जास्त दिवस पाणी राहील आणि त्याचा फायदा नक्कीच ह्या गावकऱ्यांना होईल. आज समाधान वाटलं का जो बंधारा इथं केला त्याच्यामध्ये आज पूर्ण असं भरलेला बंधारा बघायला मिळाला आणि आज त्याच्यामध्ये पाणी आहे. एरवी गेल्या वर्षी आम्ही बंधारा बांधायच्या अगोदर जेव्हा साईट व्हिजिट केली तर इथं पूर्ण सुकं होतं,
इथं थेंबरही पाणी नव्हतं, पण मला वाटतं आज इथं पाणी बघून मला खूप आनंद वाटला आणि गावकऱ्यांना सुद्धा त्याचं समाधान वाटलं असेल, कारण आज त्यांना पाणी हे उपलब्ध झालं आणि पाणी हे माणसाच्या जीवनातील महत्त्वाचं असं घटक आहे. पाणी नसेल तर काहीही नाही, पाण्याविनं आपण काहीही करू शकत नाही. ते आज पाणी उपलब्ध केलं या आंबिवली गावामध्ये या बंधाऱ्याच्या माध्यमातून. धन्यवाद. आमची आता इथली विजिट झालेली आहे पूर्ण. आता जयेश भाऊ कुठे जायचंय? आता जायचं आपल्याला कळंबणी. कळंबणी मध्ये कळंबणी जायचं. गावामध्ये जायचं, जिथे 12.5 HP चा पंप आज रोजी इलेक्ट्रिसिटीवरती चालू आहे आणि लाईट बिल खूपच येत आहे. तर ते सोलरवरती कसं करायचं हे बघण्यासाठी आता आपण कळंबणी या गावामध्ये जात आहेत. जयेश भाऊंची जर ओळख द्यायची तर जयेश भाऊ हे आपल्या दिगंत स्वराजमधल्या ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहेत, जे सोलारमध्येही तज्ज्ञ आहेत, पाण्यातही तज्ज्ञ आहेत आणि प्लंबिंग या क्षेत्रातही तज्ज्ञ आहेत. सो पुढची माहिती आता ते देतील. हां चलो मग तिथे जाऊन बोलू आता. ओके. जगबुडीचा उगम आहे का इथून? हां वरून कुठून? आपला मैपतगडाच्या इथून? हां मैपतगडाच्या इथून की? गणपतगडाचे म्हणजे दोन्ही कुडपाणातून आले वरना. हां मैपतगड आणि बाजूला महाबळेश्वर लागतो. महाबळेश्वर वरती आला, वरती आला. वरती आम्ही आपल्या ह्या घाटाने जातो वरती, ओके. हाटलोट घाटाने. हां हाटलोट घाटाने वर चढलं हां की आपण हाटलोटातून पलीकडे आपले हे लागतो कोयना. कोयना. हां कोयनेतून वर चढलं की गेलं वरती मेढ्यावरती. कासोटाचा मेढ्यात ना महाबळेश्वर. आम्ही महाशिवरात्रीला पायी जातो ओके. वरती, आदल्या दिवशी जायचं. मध्ये कुठली वस्ती करायची, मग परत सकाळी उठून तीर्थ घेऊन संध्याकाळी रिटर्न. हां हा पंप हाऊस नवीन बनवला. हां नवीन बनवला आता. आता नवीन स्कीम आली ना, हां. अजून काम अर्धवट आहे, कारण जल मिशन. धुवा असायची ना, हां संपूर्ण भरून गेली. हां पाणी बेपाट येतं ना. कुडोशीच्या इथे मगरी येतात वरती, तिथे येतात, तिथे येतात तिथे वरती. येतात. आता विरीव जागा हो विहिरीवर पण जाऊ. पंप आधी आपल्याला बघायचे आहे. पंप हाऊस बघा. अजून ह्याच्यामध्ये काय केलेलं नाही. हे आपला पंप जो आहे तो काढून ठेवू. म्हणजे जुना पंप आहे तो, सर्व बाद झाले. भाऊ हा कोणता सौर प्रकल्प ना? हा आता इलेक्ट्रिकवर आहे त्यांच्या. इलेक्ट्रिकवर. आता हे आपल्याला सौरवर करायचं. हा सौर करायचे म्हणून आपण तो बघतोय, स्टडी करतोय ते. हां ओके. ते करणारा व्यक्ती हे आहेत सौरवर. बघून घ्या. आय लव्ह दिस वातावरण. म्हणजे ॲक्च्युली ते पण खूप भारी वाटतं मला. म्हणून खेडला येण्याचं कारण आहे, रत्नागिरीत येण्याचं कारण आहे की खूप भारी वाटतं. थंड, केवढं जंगल आहे आजूबाजूला आणि गावाचा शेवटी आहे. पण काय आता रायगडला पडलो आहे. रायगडही खूप सुंदर आहे, पण जे गाव ते गाव असतं. आता आपण आलो इथे सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये, सौर पंपाच्या संदर्भामध्ये, जे की इथे इलेक्ट्रिक पंप आहे त्याला रिप्लेस करून आपल्याला सौर पंपाचं हे करायचं. ते आता म्हणजे कसं काय होतं ते पहिलं चेक होणार. विजिट आहे पहिली आणि त्यानंतर मग पुढे बघू. तर आता ते पंपासाठी खालती विहीर पण आहे, ती पण आपण बघायला जायचं. ठीक आहे. म्हणजे ह्याचा प्रयत्न असा आहे की विजेची आपल्याला बचत करायची. ठीक आहे. बाय द वे बघू. दिस इज अ रिअल ट्रेक. काय मजा आहे बघा. काम करता करता सर्व गोष्टीचा आनंद घेतोय. हां आनंद बघा. असं फिरायला भेटतं, प्लस काम पण करायचं आणि फिरायचं पण. काय रामदास भाऊ बरोबर ना? फिरण्याचा पण आनंद घ्यायचा, कामाचा पण आनंद घ्यायचा. हां थँक्यू. थँक्स टू दिगंत स्वराज फाउंडेशन.
पडलो असतो. तर आपण विहिरीवर आलो आता, जिथून आपल्याला हे पाणी उचलायचं आहे ना. विहीर आहे. किती खोल आहे तरी? 30-35 35 ते 40 35 ते 40 फूट. याला आता नवीन याच्यामध्ये हां आपल्याला बाहेरून खोदून संपूर्ण आरसीसी करून घ्यायचं, कारण ही नदी आहे ना संपूर्ण जाते, तिला धोका आहे ह्याला. हां, मग आता एस्टिमेटमध्ये आम्ही रिवाईज केले. त्याला काय करा, अशी सरळ भिंत मारा. अशी नाही, पहिला राऊंड पूर्ण. नाही राऊंड पण मारा, हां. पण सरळ जेव्हा भिंत मारणार ना तेव्हा इथं ना जेव्हा पाणी येणार ना ते याला ठोकणार, ते दोन्ही बाजूला उंच जोड. घेतले. हा उंच, पण थोडं असं टोक सरळ ते येतं, होईल. म्हणजे वाल, संरक्षण वाल. हां, म्हणजे काय होईल, त्याला दाखवायचं. विहिरीची आपली लाईफ पण राहील हां. आणि पाण्यामध्ये आणि घाण आतून कचरा पण मी- येणार. आतून मी जे गेले ना हां त्याला बी डाजूंनी जरा व्यवस्थित करून घ्यायचे आहे. हे जुनेच आहेत, त्याच्यावरती आणखी दुसरे आणखी मारून टाकून घेऊया. सह्याद्री बघायचं का? सह्याद्री किती सुंदर आहे यार, थोडं भारी वाटतं. व्ह्यू पण मस्त आहे. नयन सुख. तर आपण जिवंत झऱ्यापासून अडवून त्याचं कॉर्डन बनवलेलं आहे, तर ते बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर हे बघा, हे असं आहे. जलनायक श्री संजय यादवराव कोकण भूमी प्रतिष्ठान, तसंच जलनायक श्री राहुल तिवरेकर सर, दिगंत स्वराज फाउंडेशन आपलं फाउंडेशन. तर ह्यावर आपले सरपंच साहेब आहेत, तेच सांगतील माहिती. सर बोला. आपल्या जलसमितीवाल्यांनी म्हणजे राहुल सर, आत्माराम सर यांनी येऊन इथे पाहणी पहिली केली. पाहणी केल्याच्या नंतर आमच्या इथं पहिलं पाणी होतं. हां इथे पाण्याचं एक टाकं होतं असंच. त्यांनी मला विचारलं, मी इथं दाखवलं आणून त्यांना. दाखवल्याच्या नंतर त्यांनी ते हे येऊन हे काम केलं. एवढं काम भारी केलं ना, हे मस्त काम झाले. आणि आमची लोक त्याच्यावरती लय खुश झालीत हे बांधल्यामुळं. ओके. आता ह्याचा तुम्हाला कसा फायदा होतोय? आता आम्हाला जेव्हा पाणी लागतं तो आम्ही ह्याच्यातून पाणी घेऊन जातो. हे पाणी कसं असतं, आता हे पाणी आता पाणी पुरतं नळ पाणी येऊन तरी एक दिवस आड करून पाणी असतं आम्हाला. हां मग इतर टायमाला पाणी लागेल तर ह्याच्यातून घेऊन जातो. ओके. असं आहे. मला वाटतं ह्या पाण्यावर आपण मंदिराचं काम सुद्धा ह्या पाण्यावर. हो, ह्या आता शाही मंदिर बांधलं इथे, त्यावेळी ह्याच्यात इथं मोठं टाकून इथून पाणी आम्ही तिथे नेलं. तर हे किती बाय कितीचं आहे? हे आपलं एक 15 बाय 15चं स्ट्रक्चर आहे. 15 बाय 15 फूट. फूट फूट. तरी भाऊ याच्यामध्ये किती लिटर पाणी आपलं साठतं? आता याची कॅपॅसिटी आहे ना, जवळजवळ असं पकड का 1 लाख लिटर पाणी क्षमताचे राहू शकते. परंतु पाणी साठा म्हणजे तेवढी त्याला लेवल नाही ते करू शकत, का त्याचा झरा ह्या खालच्या लेवलला आहे, जरा खाली राहा. खाली आहे. तर आणि आपण ते कातल असल्यामुळं तो फोडता आला नाही. आणि याच्यामध्ये किमान 1000 लिटर पाणी असतंय, असतं. पण ते सतत पाणी refill होतंय. जर किती काढलं बाहेर तिथे पाणी तेवढं राहतं. 1000 लिटर पाणी सध्या लगेच परत तेवढं storage जमा होतंय आणि ते यूज केल्यानंतर ते परत रिफिल होतं. रिपीट. ओके. म्हणजे हा एक फायदा आहे. आणि याच्या आधी काय व्हायचं, झऱ्याला पाणी असायचं पण ते स्टोरेज नसायचं. त्याच्यामुळे जो आता सध्या जो पाणी वाहत होता त्या काम करण्याच्या आधी ते सतत वाहून वाया जायचं. पण आता ते वाहून वाया जात नाही, ते आता स्टोरेज होत आहे. आणि पाणी भरल्यानंतर ते गावकऱ्यांना त्याचा उपयोग. उपयोग. आणि आता बरीचशी हे घरं कसं, हे पाणी ना आता हे जर खोली असती हे पाणी एवढं बाहेर नसतं गेलं, ते बाहेरून निघालं. म्हणजे कातळमुळे कातळ आणि कातळामुळे त्याची बाहेर. स्टोरेज क्षमतेची लेवल झाली का ते बाहेरून निघतं. ओव्हरफ्लो होतं. असं आहे. बरोबर. बरीचशी घरं इथं बांधकाम ह्या झऱ्यावरती होतं. इथं आमच्याकडे या वाडीमध्ये पाणी आहे. ओके. बेडूक होता. कातळ जर फोडला असता ना खाली तर काही टेन्शनच नव्हतं इथे. एक छोटासा एक मोटर बसवली असती ना, पूर्ण वाडीलाही पाणी भागलं असतं. झालं असतं. एवढं पाणी इथे आहे, फक्त त्याला खोल करायला पाहिजे होतं त्यावेळेला. आपण खोल केलं नाही, हां. कारण कातलामध्ये इथे काही सुरू वगैरे लावता येत नाही ना. ते कॉर्डन बघू शकता तुम्ही. आपलं एक कॉर्डनचं बांधकाम आहे. आणि वरतून आपण ग्रीन शेडने त्यासाठी टाकले की जास्त कचरा आम्ही केलं हां हे वरती ग्रीन टाकून, कारण आज कचरा वगैरे जातो ना, जातो म्हणून. बरोबर. त्यासाठी हे लोखंड हे बसवून त्याच्यावरती ही कापड बसवलं. कापड बसवलं हां. म्हणजे कचरा जाऊ नये यासाठी जाऊ नये आपण म्हणून. ग्रीन शेड आपण इथे बांधलेलं हा, आहे. इथे. जॅज युजल आपण शेनवईला पण तेच केलंय वरतून. हे चलो. आम्ही केला. आणि तो विखे बाबा घरला आहे, त्याला बोलला असं विजय आमच्या टीम मध्ये काम करतो. आला जे घरी गेला आला असं म्हणजे त्याची सून तिथली आहे मांडव्याची. मांडायचे आहेत का? हा.
आता जो काय तुमचा पाण्याचा प्रश्न आहे थोड्या प्रमाणात काय जो सुटला आहे अजून काय कमी आहे तर याला कोरा चहा बोलतात. ब्लॅक टी. हां, तुमच्या इंग्लिश भाषेमध्ये याला ब्लॅक टी बोलतात आणि मराठी भाषेमध्ये याला काळा चहा, कोरा चहा बोलतात. कोकणामध्ये तुम्ही घरामध्ये आलात, आम्ही मांडव्यातला, सोमवारी किंवा मंगळवारी तुम्ही रत्नागिरी ते खेडला आलात तर पहिलं तुम्हाला पुढे काय बोला नाही बोला, चहा आणि पाणी मिळणार म्हणजे मिळणार. कोणीही कुठलाही आपला काय बोलतात पाहुणा असू देत, कोणी असलं हा कोणी असू देत, इथे एक आपलं हे आहे. हा, कोकणामध्ये असं आहे, हा पाणी आणि चहा 100% देणारच. मग ते कितीही घर फिरा तुम्हाला सर्वीकडे चहा पाणी होणारच आणि विचारणार नाहीत, डायरेक्ट चहा आणून देणार, चहा घ्या. मग आता आम्ही इथून निघतो शाळ आणि श्रीफळ घेऊन. मला जे शाळेच्या वगैरे लागतील, शाळा अंगणवाडी आहे ना, आता इथून आपल्याला जेवढे आमच्याकडे महाडला जायचंय एक मधलं आणि महाडवरून रोहाला. चला, थँक्यू. तुम्ही माझ्या मामासारखे दिसता सेम. तर पुन्हा एकदा सरळच जाऊयात आणि आता आम्ही चाललेलो आहोत नाथ्या गावात आलेलो आहोत. लास्ट टाइम जिथे आपण आलेलो तिथेच. आता वरिष्ठ मंडळी त्या जिवंत झऱ्याचा अभ्यास करणार आहेत. उदाहरणार्थ जयेश भाऊ, रामदास भाऊ, विजय भाऊ, विष्णू भाऊ. विष्णू भाऊ येणार ना वर? ओके. सो आम्ही चाललेलो आहोत आणि गावातली आपली 2 मंडळी आहेत. सो जाऊयात. काय बोलायचं? नो कमेंट. कुठे जाणार आहे? कोणता झरा? 2-3 ठिकाणी झाले. ओके. आणि ते तलावाच्या इथे पण जायचं आहे का? तलाव पहिला जुना पुराणा खाली होता. हा ही सपाटी आहे ना, हा या साईडला हा जुना हा. ते पण तो आम्ही आता मस्तपैकी ट्रेक करतोय. मगाचा विषय काय झाला माहिती आहे की बांगडा थाली घेतलेली होती, ती खात होतो ना. त्याच्या अगोदर त्याची व्हिडिओ बनवलेली होती, असं आहे तसं आहे, पण व्हिडिओच चालू करायला विसरलो. आणि व्हिडिओ जेव्हा बंद करण्यासाठी बटन दाबला तेव्हा व्हिडिओ चालू झाली. 30 मिनटं असंच रेकॉर्ड झालं, तर त्याच्यामुळे बॅटरी लो झाली आहे. तर हा असा माझ्याबरोबर घटना घडली. काय बोलायचं आता? त्याची भरपाई कोण झाली? भरपाई कोण देणार? व्हिडिओ केली. हे जयेश भाऊ आणि ते विजय भाऊ येतात की नाही? हो. आता राहतील मागे. बाबा चालले पुढे. नुसतं डोंगर दऱ्यातून चाललो आम्ही. ऑक्सिजनच ऑक्सिजन आहे ना. ऑक्सिजनच ऑक्सिजन. मस्त वरती डोंगर आहे. हा, थोडं भारी वाटतंय. हा शिमगा बरं. तो मेंबर एवढा चालत राहतो. हे 10 मिनिटं उशीर झाला यांच्यामुळे आपल्याला. 10 मिनिटं उशीर झाला. लवकर आलोय उलट आपण इथून. आणि इथं आपण असं कॉर्डन बांधणार आहेत आणि हे पाणी ग्रॅव्हिटीने खालती गाव नाही, इथे नाही बांधणार आहे आपण. वरती बांधणार आहे. हा, आपण वरती जाणार आहे. ओके. तेव्हा चुकी झाली. आता चुकी झाली. ठीक आहे, तरी आपण व्हिडिओमध्ये ॲड करूया. नुसती भटकंती.
चांगलं होतं ना तिकडनं. इसी चीज़ के लिए मुझे गोप्रो चाहिए था। देखो ये इससे चलते हैं ना तो थोड़ा फ़ोन का दिक्कत आता है। तो ये देखो, ये हम नदी से ही जा रहे हैं, ऊपर जा रहे हैं। इसे ढेंगा डाल के जाना पड़ता है। ये ऐसे चढ़ाई के लिए फिट रहना इम्पोर्टेंट है। हाथ है क्या जीवंत जरा? ओए हम आ गए उधर, देखो कैसे जाए इधर से। इसमें मुझे गोप्रो बंद करना पड़ेगा अभी। तर आपण ह्या जिवंत दराच्या स्पॉटच्या इथे आलो आहे आणि इथे एक ऑर्डन बनेल। तर आता हे बाबा माहिती सांगतील याबद्दल। हां बाबा बोला। हे आहे ना, पहिला असा दगडांनी बांधून घ्यायचे लोक, हां आणि मग पाऊस गेला का दगड बांधायचे, त्याला माती लावायची चिखल, हां आणि एवढा हा आड भरून ठेवतो। मग याच्यातून बाल्टी भरून हांडा भरून घरी घेऊन जायचं। घरी इथून तरी किती लांब आहे? खाली आता 1 किलोमीटर। 1 किलोमीटर म्हणजे हा अशा दगड खोऱ्यातून का? नाही, पहिले वाट होती अशी, वाट होती, हा पाय वाट। आता नाही आहे? आता नाही, आता खाली आहे वाट। आता इथं यायतून वर आपण आलो ना, हां वाट नाही, हे दगड खोऱ्यातूनच आलो ना आपण? हा दगड करत नाही। हां तर आता रामदास भाऊ, जयेश भाऊ आणि विजय भाऊ माप घेतील। अजून वर आहे का? हा नाही, वर नाही, खड्डा आहे, खड्डा हा याच्यात आहे। हा खड्डा आहे ना, पाणी जास्त आहे ना आपलं। हां या पाण्याचा काय ठेवू नका, या पाण्याचं हे करा। तोच करणार आपण। हे पाणी आता तुमचं फिरून येते, आता फिरून येते, हे फिरून येते एवढंच। हे आता जे बाहेर पडतं हां पाणी खडा हा आणि तो खालचा, त्याच्यातच पाणी आहे। हा या 2 खड्ड्यामध्ये पाणी, हा पाणी सोडलं तिथं खाली जाईल। आपण काय करणार, वर जायला कसं आहे? त्याला विहीर करणार आणि याला छोटा करून माहिती जनावर वगैरे कसे पाणी प्यायचे ते पिते। आणि ते मेन तुमचा पाण्याचा जो सोर्स आहे त्याला पण हौद बनवणार, मेन तो आहे, मेन तो आहे। आणि हे सगळं तुमचं जे पाणी येतं त्याला अशी एक भिंत घालणार आपण, इथून पूर्ण भिंत, हे सगळं जे पाणी फिरून येतं ते पाणी इकडनं नाही फिरून येणार, पूर्ण आपलं त्याच्या विहिरीमध्ये जाईल। विहिरीमध्ये जाणार, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त दिवस तो पाणी पुरेल आणि डायरेक्ट आपल्या गावापर्यंत पाणी। तो उघडला ना, तो त्याच्यात पण पाणी, भरपूर पाणी, हात पाणी खाली भरपूर पाणी खाली। ओके. पण आता दाखवलं जो आहे ना तो पाणी तुमच्या गावापर्यंत न्यायला आपल्याला अडचणी का, तो खाली गेला, इथून पाणी जे जाईल ते स्पीडला जाईल, हा फिरला जाईल। इथून सांगतो तुम्हाला, ते पण खरा पाणी तोच तो आहे. आहे, हेच पाणी तर खाली निघतंय, हा, निघतोय, हा. हेच पाणी। हा, निघते का? सुरुवातीला आम्ही आलेलो होतो ना, म्हणजे एकदम मे महिन्यामध्ये, तेव्हा आपण इथे बघितलेलं होतं, इथे म्हणजे त्या ठिकाणी बघितलेलं होतं जिवंत दऱ्याचं। आणि इथे एक बांध बांधणार होतं ते पाणी अडवण्यासाठी। आणि यार बघा पावसाळ्यामध्ये केवढा भारी सीन असेल हा। आत्ता पण छानच आहे बघा, असं असं एक झरात झाला असता तो, म्हणजे एक बंधारा टाईपच झाला असतं, इथे पाणी साठत राहिलं असतं, त्याचा यूज झाला असता खालती शेतीसाठी। मागाशी पायावर दगड घालून घेतला असता, वाचलो। चला तर मित्रांनो, हे बघा किती सुंदर असं जंगल आहे। हे लास्ट टाइम आपण इथे आलेलो होतो, बघा किती छान आहे यार, सर्व असं निसर्गामध्ये मी आहे। आणि आत्ता आम्ही परत इथून रोहाला निघू। सो ह्याचा अर्थ असा आहे की मी जाहीर करतो की आजचा व्लॉग संपला। सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय.